धारावी एकंदर जर पाहायला गेलं तर 300 एकर मध्ये धारावी चे झोपडपट्टी आहे आणि ज्या काही मायक्रो इंडस्ट्रीज आहेत ते आहेत. त्या 300 एकर रिडेव्हलप करायला पूर्ण जो भूखंड धारावीमध्ये घेतला गेला आहे, मग टाटा पॉवर रिसिव्हिंग स्टेशन असेल, माहीम नेचर पार्क असेल, रेल्वेची जमीन असेल, एकत्र करून तो आहे 540 एकर. त्याच सोबत जेव्हा टेंडर झालं, सगळं काही झालं, एका अदानी समूहाला ते टेंडर मिळालं पुनर्विकासाचं, त्यानंतर ह्या सरकारने किंवा ह्या राजवटीने, एकनाथ शिंदेनी काय काय त्यांना दिलं ह्या मुंबईमध्ये, आणि ती फुकट. सवलती तर वेगळ्या, म्हणजे सवलतीमध्ये काय, TDR 40% हे अदानी ठरवणार, मग FSI त्यांना जे ठरवायचं ते, स्टेअरकेस प्रीमियम माफ, हा प्रीमियम माफ, तो प्रीमियम माफ, हे तर दिलंच सगळ्या सवलती. पण जे मुंबईत भूखंड, तुमचे आमचे मुंबईची जमीन ही त्यांना फुकटात दिली आहे. ती अशी आहे, कुर्ल्यामध्ये 21 एकर, मुलुंड, भांडूप आणि कांजूरमार्ग जर एकत्र केलं तर 255 एकर, मडमध्ये 140 एकर, आणि परवाकडे जो दिलेला आहे भूखंड तो